पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8वीतील गणित या विषयातील संख्यांवरील क्रिया या घटकातील दशांश अपूर्णांक व व्यवहारी अपूर्णांक या उपघटकाचा आज आपण अभ्यास करणार आहोत. दशांश अपूर्णांक ज्या अपूर्णांकांचे छेद 10, 100, 1000 म्हणजेच 10च्या घातांक रूपात असतात त्यांना दशांश अपूर्णांक असं म्हणतात. उदाहरणार्थ 2/10 बरोबर 0.2. 2 दशांश म्हणजे 0.2 दशांश. 15/100 बरोबर 0.15. 15 शतांश म्हणजेच 0.15 त्याचप्रमाणे 8/1000 म्हणजेच 0.008 इत्यादी. वस्तुमान, लांबी, कालमापन इत्यादी राशींचं मापन दशांशांश केलं जातं. अर्धाचे व्यवहारी अपूर्णांकात लेखन 1/2 बरोबर 0.5 तर पावचे लेखन 1/4 म्हणजेच 0.25 असं केलं जातं. या व्यवहारी अपूर्णांकाचं दशमानात रूपांतर करताना यांचा छेद 10मध्ये रूपांतर करून त्याच्या सममूल्य अपूर्णांकात रूपांतरित करावे लागते. उदाहरणार्थ 1/2 बरोबर 1/5/2 बरोबर 5/10 म्हणजेच 0.5. दशांश अपूर्णांकांचा गुणाकार 266.01 गुणिले 5.9 बरोबर 372.414. दशांश अपूर्णांकांचा गुणाकार करताना दशांश चिन्हांचा विचार न करता गुणाकार करावा व त्यानंतर गुण्य व गुणकांची एकूण दशांश स्थळे मोजून उजवीकडून अंक मोजून दशांश चिन्ह द्यावे. दशांश अपूर्णांकांचा भागाकार 8.4/7 बरोबर 1.2. 14.4/3 बरोबर 4.8. दशांश अपूर्णांकांचा भागाकार करताना अपूर्णांकाला पूर्णांकाने भाग दिला असता दशांश चिन्हाच्या स्थानात बदल होत नाही. दशांश अपूर्णांकांचा भागाकार उदाहरणार्थ 9.62/1.3 बरोबर 96.2/13 म्हणजेच 7.4. अपूर्णांकाला अपूर्णांकाने भाग दिला असता भाज्य संख्येत 4 दशांश स्थळे आणि भाजक संख्येत 1 दशांश स्थळ असेल तर भाज्य संख्येचे दशांश स्थान 1ने उजवीकडे सरकवून छेद पूर्णांकात केला जातो व नेहमीच्या पद्धतीने भागाकार करण्याची पद्धत आहे. उदाहरणार्थ 13.11/5.7 बरोबर 131.1/57 म्हणजेच 2.3. या पद्धतीने दशांश अपूर्णांकाचा भागाकार करण्याची पद्धती आहे. अपूर्णांकातील लहान मोठेपणा समान छेद असणाऱ्या अपूर्णांकापैकी ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा असतो. उदाहरणार्थ 7/5 हा अपूर्णांक 3/5 या अपूर्णांकापेक्षा मोठा आहे कारण या ठिकाणी दोन्ही अपूर्णांकांचा छेद 5 हा समान आहे. समान अंश असणाऱ्या अपूर्णांकांपैकी ज्या अपूर्णांकांचा छेद लहान असतो तो अपूर्णांक मोठा असतो. म्हणजेच 4/5 मोठा आहे 4/6 पेक्षा. या ठिकाणी 4 हा समान अंश असलेला अपूर्णांक 4/5 आणि 4/6 यामध्ये 4/6 हा यापैकी छेद लहान असलेली संख्या 4/5 आहे म्हणून तो अपूर्णांक मोठा असेल. म्हणजेच ज्या अपूर्णांकाचा छेद लहान असतो तो अपूर्णांक मोठा. अपूर्णांकातील लहान मोठेपणा छेदाधिक अपूर्णांकांची तुलना करताना ज्या अपूर्णांकांचा छेद व अंश दुसऱ्या अपूर्णांकाच्या छेद व अंशापेक्षा लहान असतो तो अपूर्णांक लहान असतो. छेदाधिक अपूर्णांकामध्ये ज्या ठिकाणी छेद मोठा असेल तर अशा ठिकाणी त्या अपूर्णांकाचा छेद व अंश दुसऱ्या अपूर्णांकाचा छेद व अंशापेक्षा लहान असतो तो अपूर्णांक हा लहान असतो. या ठिकाणी 2/4 हा अपूर्णांक 3/5 पेक्षा लहान असेल. ऋण अपूर्णांकांमधील लहान मोठेपणा ठरविताना सर्व नियम धन संख्येच्या उलट असतात. या ठिकाणी हा महत्त्वाचा नियम आहे.